पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर भागात सोमवारी धक्कादायक घटना घडल्याची समोर आलेला आहे। राजगुरुनगरमधील एका खासगी ट्युशनमध्ये एका मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आलेली आहे। संबंधित विद्यार्थ्यांमध्ये जुना वाद होता। याच वादातून एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर धारदार चाकूने गळ्यावर वार केल्याची धक्कादायक घटना घडली। चालू क्लासमध्ये ही घटना घडल्याने आता पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेत हल्ला झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारावेळी मृत्यू झालाय। अशातच आता मयत विद्यार्थ्याच्या वडिलांनी संताप व्यक्त केलेला आहे। मॅडमने पालकांना सांगायला हवं होतं, शिक्षकांनी पालकांना सांगितलं असतं तर ही घटना टळली असती। कारण माझा मुलगा घरातून बाहेर पडण्याच्या आधीच म्हणाला होता पप्पा फी भरायची, त्यावर मी म्हटलं पुढच्या महिन्यात भरू। आम्हाला 70 ते 80 हजार रुपये फी सांगितली होती। माझी मोठी मुलगी तिथंच होती, म्हणूनच मी मुलाला देखील तिथंच टाकलं। एवढे पैसे भरून सुद्धा मुलं सुरक्षित नाहीत असं म्हणत मयत मुलाच्या वडिलांनी संताप व्यक्त केलेला आहे। 3 दिवसांपूर्वी त्याला मारहाण झाली होती। त्याने कुणालाच सांगितलं नव्हतं। त्याने त्याच्या मम्मीला पण सांगितलं नव्हतं। आमच्या घरात लग्न होतं, तिथंही तो आला नव्हता। त्याला पॅन्ट फाटेपर्यंत मारलं होतं। एकुलता एक मुलगा होता माझा। सकाळी आम्ही दोघं एकत्र निघालो होतो असं मयत विद्यार्थ्याचे वडील म्हणाले। भर क्लासमध्ये जर मुलाचा गळा कापत असतील तर शिक्षक झोपले होते का, असं संताप व्यक्त करत सवाल व्यक्त केलेला आहे। ही घटना घडली त्यावेळी गणिताचा तास सुरू होता। त्यावेळी हल्ला केलेला तरुण 15 मिनिटं लेट आला होता। त्यावेळी शिक्षकाने रोखलं का नाही असा सवाल देखील विचारला गेला। या प्रकरणावर DYSPंनी प्रतिक्रिया दिली। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये 10वीतील मुलाची हत्या झाली। मित्रानेच गळा चिरून तो पसार झालाय। पण या दोघांमध्ये 3 महिन्यांपूर्वी भांडण झालं होतं। त्यावेळी पोलिसांना याबाबत कळलं असतं तर कदाचित ही घटना घडली नसती, असं DYSP अमोल मांडवे यांनी ही माहिती दिलेली आहे। हल्ला करणाऱ्या मुलाने गळ्यावर आणि पोटात चाकूने वार केले। शिकवणीमध्ये एका बेंचवर बसलेले असताना ही धक्कादायक घटना घडली। आता हल्ला करणाऱ्या मुलाचा शोध सुरू आहे। पालकांनी या घटनेतून बोध घ्यायला हवा आणि स्वतःच्या मुलांसोबत योग्य ते संभाषण ठेवायला हवं। आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत, ते फावल्या वेळात काय करतात, कुठे बसतात याची माहिती पालकांनी घेतली पाहिजे।